छोट्या खेड्यात गण्या नावाचा मुलगा राहत होता. गण्या खूप हुशार होता, पण थोडा आळशी. अभ्यासापेक्षा खेळात त्याचं जास्त लक्ष असे. एके दिवशी त्याचे वडील त्याला म्हणाले, गण्या, तुझं स्वप्न काय आहे रे? बाबा, मी मोठा होऊन शूरवीर सैनिक होणार, देशाचे रक्षण करणार. हे खूप छान आहे, पण शूरवीर होण्यासाठी मेहनत करावी लागते, अभ्यासात लक्ष द्यावं लागतं. तुझ्यासारख्या आळशी माणसाला ते कसं जमणार? बाबा, अजून वेळ आहे ना माझ्याकडे. मोठा झाल्यावर सगळी मेहनत करेन. वेळ नेहमी तुझी वाट पाहत नाही गण्या. आज केलेल्या मेहनतीचा फायदा तुला उद्या होईल. आळस केला तर संधी हातातून निसटते. गण्या काहीच बोलला नाही, पण त्याच्या मनात वडिलांचे शब्द घुरत राहिले. दुसऱ्या दिवशी गावात एक आजोबा आले आणि मुलांना गोळा करून सांगू लागले, मुलांनो, आळस हा माणसाच्या यशाचा शत्रू आहे. जो वेळेला मेहनत करतो तोच मोठं काहीतरी साध्य करतो. आजोबा, मी शूरवीर सैनिक बनायचं स्वप्न पाहतो, पण माझं खूप लक्ष विचलित होतं. मी काय करावं? स्वप्न पाहणं चांगलं आहे मुला, पण ती पूर्ण करण्यासाठी मेहनत हवी. आळस दूर कर, शिस्त पाळ, आणि एक दिवस तुलाच तुझ्या स्वप्नांचा अभिमान वाटेल. म्हणजे मला आजपासूनच बदल करायला हवा. होय, आजच सुरू कर. आजचा दिवस तुला उद्या यशस्वी करेल. मी उद्यापासून नाही, आजपासून मेहनत करणार. त्या दिवसापासून गण्या शाळेत लक्ष देऊ लागला, वेळेत अभ्यास करू लागला आणि आळस सोडून मेहनत करण्यास सुरुवात केली. काही वर्षांनी तो खरोखरच शूरवीर सैनिक बनला. ही गोष्ट सांगते की मेहनत आणि शिस्त पाळली तर कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं.